निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये। जानोबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट। फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा। तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा। संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04। प्रथमतः या पत्रकार परिषदेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पहिल्यांदा मी आपले आभार मानतो। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले युवा सेनेचे आमचे जिल्हा प्रमुख सचिन चव्हाण, त्याचबरोबर फलटण तालुका शिवसेनेचे संघटक आदरणीय विजयराव मायने, त्याचबरोबर फलटण तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय ज्ञानेश्वर पवार, फलटण शहराचे शहर प्रमुख सन्माननीय निलेशराव तेलखडे, त्याचबरोबर ज्यांनी आता नुकताच आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते युवक नेते अमोल भैया निंबाळकर, त्याबरोबर युवा सेनेचे अमित पवार आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी। आज पत्रकार परिषद बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे काल निवडणुकीची घोषणा झाली, त्या अनुषंगाने महायुतीच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण कामं या फलटण शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर सध्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून या फलटण शहरामध्ये अनेक विकासाची कामं झालेली आहे। त्याचबरोबर ही विकास कामे होत असताना सातारा जिल्ह्याचे कार्यकुशल धडाडीचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब ज्या वेळेसपासून पालकमंत्री झाले त्यावेळेसपासून या फलटण शहरासाठी भरघोस असा विकास निधी त्यांनी दिलेला आहे। मागच्या जिल्हा नियोजन समितीमधून त्यांनी जवळपास 60 लाखाचा निधी त्यांनी दिला आणि आत्ताच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचा निधी नगर उत्थानच्या माध्यमातून दिलेला आहे। त्याची प्रशासकीय मान्यता होऊन तिथे टेंडर नोटीस पण निघालेली आहे आणि या कामाकरता आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांनी प्रचंड असं सहकार्य केलं। या कामामध्ये हे काम करत असताना येथील माजी खासदार सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, त्याचबरोबर येथील आमदार सचिनदादा पाटील, त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे धडाडीचे संपर्क प्रमुख आणि आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आमचे शरदजी कंसे साहेब, माझे सहकारी जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव, त्याचबरोबर स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित भैया नाईक निंबाळकर यांचंही या निधी आणण्याच्या कामात सहकार्य लाभले। त्याबद्दल फलटण शहराच्या वतीने आणि फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांचं मनापासून आभार मानतो। जी कामं त्यांनी 2.5 कोटीची दिली त्यामध्ये अनेक रस्त्याचे डांबरीकरण असतील अशी विविध कामं यात दिली आहेत। त्याचं टेंडर नोटीस झालेली आहे। त्यामध्ये कॉलेज रोडपासून ते दत्तनगर मार्ग ते प्रथमा अपार्टमेंट ते भोसले हाऊस रस्त्यापर्यंत डांबरीकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे एक काम। दुसरं फलटण नगर परिषद अध्यक्षातील गजाननचे ते तेली आळीमधून दगडी पुलाचा रस्ता जातो ते काम। नारळी बागेतील ओपन स्पेस विकसित करणे
लाकडी चौक ते बंटीराजे खर्डेकर बंगला ते निकमघर रस्ता डांबरीकरणे व इतर अनुषंगिक कामे करणे. त्याचबरोबर उमाजी नाईक चौक ते गजानन चौकापर्यंत रस्ता डांबरीकर करणे व इतर अनुषंगिक कामे करणे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद नगर येथील बालाजी बाजार दुकानापासून ते मठपती घरापर्यंत रस्ता डांबरीकरण व इतर अनुषंगिक कामे करणे. त्याचबरोबर विवेकानंद नगर येथील रायगड हॉल ते अमित श्रीवास्तव बंगल्यापर्यंत RCC 450 mm व्यासाचे बंद पाईप गटर करणे व इतर अनुषंगिक कामे करणे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद नगर येथील श्री किसन शिंदे घर ते भोसले पार्क ते कोणार्क बिल्डिंग येथील रस्ता डांबरीकरण व इतर अनुषंगिक कामे करणे. उमाजी नाईक चौक ते डेक्कन चौकापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे. असे जिल्हा नियोजन समितीतून ही कामे मंजूर होऊन त्याच्या प्रशासकीय मान्यता होऊन त्याची निविदा प्रसिद्ध झालेली आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे नागरी योजनेअंतर्गत सुद्धा आपण जवळजवळ 75 लाखाची कामं माझ्या शिफारसीनुसार सुचवलेली आहेत. त्या कामामध्ये सुद्धा या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचंही या अनुषंगाने मी अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याचबरोबर येणारी फलटण नगर परिषदेची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातूनच लढण्याच्या संदर्भात आमचा सगळ्यांचा मनोदय आहे. त्यामध्ये आमचे मुख्य नेते शिवसेनेचे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदजी कंसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची एक मीटिंग झाली. त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय होत आहे. आत्ताच हे पत्रकार परिषद चालू होण्याच्या पूर्वी फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय अशोकराव जाधव यांचा मला फोनवर निरोप आला की 7 तारखेला आदरणीय रणजितदादांनी विंचुर्णी येथे महायुतीच्या घटक पक्षांची या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलवली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाच्या बैठकीने आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून तिथं जाऊया, कारण महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणं गरजेचं आहे. कारण यामध्ये या महायुतीच्या सरकारने अनेक कार्यान्वित योजना राबवलेल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण असेल, त्याचबरोबर कामगार कल्याण योजना असेल आणि अनेक योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. त्याबरोबर हा फलटण नगर परिषदेचा जर विषय घेतला तर महायुतीच्या माध्यमातून आदरणीय माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी सुद्धा या फलटण शहराच्या विकासासाठी भरघोस असा निधी आणलेला आहे. विशेषतः जो पालखी महामार्ग 75 कोटीचा त्यांनी जो आणलेला आहे तो सुद्धा एक विकासाचा भाग आहे. फलटण शहर बदलते. फलटण शहरामध्ये अनेक नवीन प्रकल्प आणले जात आहेत. फलटणमध्ये RTOचं कार्यालय झालं, फलटणमध्ये कोर्ट झालं, जिल्हा कोर्टात लोकांना सातारला जायला लागत होतं. त्या अनुषंगाने आदरणीय रणजितदादांनी या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून अनेक कामं केली आहेत. पुतळ्याचं नवीन पुतळे फलटण शहरातील असतील, त्या माध्यमातून महायुतीच्या संदर्भात आम्ही शिवसेनेच्या वतीने निर्णय घेतोय. 7 तारखेला आमची बैठक आहे आत्ता चाललेल्या निरोपाप्रमाणे. परवाच एक पत्रकार परिषद जी भाजपच्या वॉर रूममध्ये झाली त्यावेळेस आदरणीय आमदार सचिनदादांनी सुद्धा की महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामील जाऊ अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केली होती. आणि त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीला ह्यापूर्वी आम्ही निवडणूक शिवसेनेच्या माध्यमातून लढवलेली आहे. 2012ला आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे. 2017मध्ये आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे. आदरणीय दादांनी लोकसभेच्या निवडणुकीला आमचा सन्मान ठेवलेला आहे, विधानसभेच्या निवडणुकीला आमचा सन्मान ठेवलेला आहे. जे काही कार्यक्रम होतात, विकास कामं होतात किंवा आत्ताच परवा झालेली लाखोंची मुख्यमंत्र्यांची सभा यशवंतराव चव्हाण हायस्कूलवर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला सन्मानजनक त्यांनी वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिलेली आहे. या निवडणुकीत सुद्धा ते शिवसेना पक्षाला सन्मानजनक वागणूक देतील या अपेक्षेने आम्ही परवाच्या बैठकीला जाऊ. वरिष्ठांना त्यांचा जो काही निर्णय होतो तो कळवू आणि आगामी निवडणुकीत कशा पद्धतीने जायचं त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. एवढाच आजच्या पत्रकार परिषदेचा मुद्दा होता. आपण आला. आपले आभार.
शिवसेनेच्या वतीने फलटण नगरपालिकेच्या किती जागांची मागणी करणार आहे? आम्ही आमच्या वरिष्ठांच्या झालेल्या चर्चेनुसार फलटण नगर परिषदेमध्ये 13 प्रभाग आहेत, 27 नगरसेवक आहेत. आमच्या वाट्याला शिवसेना हा घटक पक्ष आहे. आमच्या वाट्याला कमीत कमी 8 जागा आल्या पाहिजेत आणि त्या 8 जागा आम्ही निर्णयात परत आणून ठेवलेल्या आहेत. आता जो चर्चेतनं काय मार्ग निघेल तो वरिष्ठांना कळवलं जाईल. वरिष्ठ त्या पद्धतीने निर्णय घेतील. जिल्हा परिषदसाठी आपण किती जागा मागणी करणार आहात? आता पहिल्यांदा फलटण नगर परिषदेच्या अनुषंगाने आमची बैठक सातारा येथे पार पडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंबंधात कोणतीही चर्चा अजून झालेली नाही. आता फक्त नगरपालिकेच्या अनुषंगाने चर्चा झालेली आहे. महायुतीमध्ये आपण जे लढणार म्हणताय नगर परिषद, तर आपल्या किती जागांची नगरसेवकासाठी अपेक्षा आहे? आत्ताच जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने आम्ही 27 नगरसेवक आहेत, Yes. 13 प्रभाग आहेत. आम्ही कमीत कमी 8 जागांची मागणी करतो. ह्या मागण्या आम्हाला जागा मिळाव्या. आणि नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी तो चर्चेतनं निर्णय होईल. आपण मग सांगितलं की अण्णाभाऊ साठे विकास योजनेतून 75 कोटी निधी 75 आलेला नाहीये. तो मागणी केलेला आहे, तो आलेला नाही. हां, कोणत्या भागामध्ये त्याचं पण यादी आहे माझ्याकडं. प्रभाग क्रमांक 1 मधली कामं आहेत, 2 मधली आहेत, 3 मधली आहेत, 11 मधली आहेत. त्याची पण यादी माझ्याकडे आहे. एक घटक पक्ष म्हणून ही निवडणूक लढवण्यामध्ये कोणकोणती आव्हाने तुम्हाला महत्त्वाची वाटतात? हे घटक पक्ष निवडणूक लढवताना आत्तापर्यंत नगर परिषदेचा कारभार त्यांच्या ताब्यात होता. त्यांनी काय शहराची दुरवस्था केली किंवा फलटण शहराची काय अवस्था झाली की फलटण शहरातली सगळी जनता, सुज्ञ जनता ज्ञात आहे. फलटण शहरातले रस्ते बघितले तर रस्ते खराब आहेत, पाण्याच्या सुविधा व्यवस्थित नाही आहेत, आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित नाही आहेत. आणि सगळा ह्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ही निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढू. आपण म्हणलं की 7 ते 8 जागांची मागणी आमची आहे. तर साधारण शिवसेनेचं प्राबल्य मंठणमध्ये चांगलं आहे. तर मंठणमध्ये ज्या काही 4 जागा आहेत त्यापैकी साधारण आपल्याला अपेक्षा किती आहे? आता 4 प्रभाग त्या मंठणमध्ये जर 4 जागा असतील तर त्या भागातनं आमचं स्वतः शहर प्रमुख निलेश तेलकडे तिथं राहतात. ते पण त्यांची इच्छा आहे निवडणूक लढण्याची. पण तो सगळा मार्ग त्या चर्चेतून ज्यावेळेस बैठक त्या बैठकीतनं आमच्या काय जागेच्या मागण्या आहेत, त्यांचा काय विषय, ह्या मागण्यातनं जो काय निर्णय होईल तो वरिष्ठांना कळवला जाईल. सन्मानजनक जागा जर आपल्याला नाही मिळाल्या तर शिवसेनेची भूमिका काय असेल? सन्मानजनक जागा नाही मिळाल्या तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही 27च्या 27 जागेंवर आमची तयारी केलेली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे तयार आहेत. फक्त ही निवडणूक बदलाव करण्याची निवडणूक आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीत सर्वांनी एकसंघ राहणं गरजेचं आहे. त्यासाठी महायुती होण्यासाठी जी चर्चा काय होईल ती वरिष्ठांना कळवली जाईल. पण आम्हाला जर सन्मानजनक जागेचा विचार नाही झाला तर तो वरिष्ठांना कळवला जाईल. त्या पद्धतीने आमचे काय जो वरिष्ठ निर्णय देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. दुसरं असं की आपण म्हणताय की भाजपाने किंवा माजी खासदार रणजित निंबाळकर साहेबांनी तुम्हाला चांगली वागणूक दिली. आता तुम्ही तर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली नाही, परंतु सध्या चर्चेत नाव असलेले शमशेर बहादुर निंबाळकर आणि दिलीप सिंह भोसले या दोघांपैकी आपला कल कुणाकडे राहील? आता तो कल जो चर्चेतनं आमचा कल राहील, जो समजा ती जागा जर नगराध्यक्षपदाची निवडणूक जागा जर भारतीय जनता पार्टी लढत असेल तर भारतीय जनता पार्टीचे शहरातले किंवा ह्या जिल्ह्याचे नेते आहेत, वरिष्ठ नेते रणजित दादा, तो जे उमेदवार त्यातला चॉईस करतील त्याला आम्ही 100% पाठिंबा देऊ. दुसरं असं की भाजपाने जर कमळ चिन्हावर निवडणूक नाही लढवली, विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली, तर तुम्ही तुमच्या सीटची मागणी चिन्हावर धनुष्यबाणाच्या करणार का ते जे निवडतील चिन्ह त्याच्यावर तुम्ही सामोपचारानं ते चिन्ह घेऊन तुम्ही तुमचे लोक प्रतिनिधी जे काय असतील पदाधिकारी ते लढवणार का? आता 7 तारखेला जी बैठक त्यांनी कॉल केलेली आहे त्या बैठकीमध्ये ही चर्चा होईल. ही झालेली चर्चा आम्ही
जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराजी देसाई साहेब आणि या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदजी कंसे साहेब यांना आम्ही तो निर्णय सांगू. ते जे आदेश देतील त्या पद्धतीप्रमाणे पुढची शिवसेनेची वाटचाल असेल. दुसरं असं आपण म्हणाला की फलटण तालुक्यामध्ये 30 वर्षात विकास कामे झाली नाही, पण मागच्या 4-5 वर्षामध्ये झाली. त्यालाच अनुषंगाने एक प्रश्न असा आहे, कोविडसारखी महामारी आली होती तेव्हा शिवसेनेनं कोणकोणत्या उपाययोजना या फलटण शहरामध्ये राबवल्या होत्या, त्याची काय माहिती किंवा त्याचा काय आराखडा आपल्याकडे आहे का? हो का, शिवसेनेच्या माध्यमातून जे काही युवक संघटन एकत्र करून सामाजिक कार्यकर्ते काम करत होते, उदाहरणार्थ आर्यमान हॉटेलच्या बाहेर डबे पोचवण्याचं काम, त्यामध्ये पक्ष म्हणून नाही पण एक सहकारी म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर जी काही कामं करता येतात किंवा जे काही उपाययोजना करता येतील ते आम्ही त्यावेळी वैद्यकीय सेवा किंवा काही गोष्टी असतील किंवा डबे पोचवण्याचं काम असेल किंवा तिथं मदत करण्याचं काम असेल ते आम्ही जरूर केलेलं आहे. ते शिवसेना पक्षाकडून म्हणते नाही, पक्ष म्हणून नाही केलेलं. ते सामाजिक संघटना एकत्र येऊन ते काम करत होत्या, त्यावेळेस पक्षाचा कुठला बॅनर करत नव्हता. आता दुसरं असं की तुमचे जे युवा नेते आहेत पिंटू हिवरे, ते आज या पत्रकार परिषदेला हजर नाही, तर हा. तुमच्या 2 गट आहेत का? नाही, पिंटू हिवरेंचा उपजिल्हा प्रमुखांचा आमच्या अविनाश पडतरे त्यांचा फोन झाला. ते मुंबई येथे आहेत आणि मुंबईवरून यायला त्यांना वेळ लागत होता. त्यांना ही पत्रकार परिषद माहीत आहे. अशी दुफळी वगैरे आमच्यात कुठलीही नाही, 100% नाही. अजून कोणत्या प्रभागामध्ये तुम्हाला शिवसेनेची ताकद जास्त आहे असं वाटतं? आता हा मलटणचा भाग झाला, आता मलटणचा प्रभाग आहे. विजय माने आमच्या 8 नंबर प्रभागामध्ये प्रयत्न करतात, काम चालू केलं आहे त्यांनी. आता नुकतेच आलेले अमोल भैया निंबाळकर आहे, त्यांचंसुद्धा 11-12 दोन्ही प्रभागामध्ये काम आहे. आपण ज्या 7 सीट मागितले माहितीच्या माध्यमातून, तर म्हणजे आता आपण नाही मागितले नाही आहेत अजून, चर्चाच व्हायची ना, अजून चर्चाच म्हणजे नाही. तुमची मागणी आहे म्हटलं ना 7 हो. सीटसाठी. मागणी आहे म्हणजे आता जी बैठक आहे परवा, त्या बैठकीत आमची मागणी राहील हा, की म्हणजे आम्हाला मागणी मिळावं. राहील. हो की 7 सीटसाठी तुमची मागणी राहणार. हो. तर ती 7 सीटची जी मागणी आपण केलेली 7 नगरसेवकासाठी ना? हो. बरोबर, नगराध्यक्ष पदासाठी हो, नाही. नाही. तर ते कोणत्या प्रभागातून म्हणजे कुठे तुम्हाला ताकद जास्त वाटते किंवा त्याचा काय बेस आहे का? आम्ही 7 सीट का मागतोय म्हणजे तुम्हाला शिवसेनेची कोणतं कार्य ह्याच्या अगोदर 2014 पासून ते आतापर्यंत जवळजवळ सत्तेत आहातच. शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही जी काही कार्य केलेली आहे शहरामध्ये, असा कोणता प्रभाग आहे का की तिथून तर सीट फिक्सच निवडून गेला? आता ह्या विशेषतः तुम्ही जी कामं दाखवली तुम्हाला ही आताची झाली, याच्या अगोदरची 2000 ह्याच्या अगोदर सुद्धा कामं 60 लाखाची जी केली आहेत, हां त्यावेळेस मी पदाधिकारी नव्हतो, निलेश तेलकडे शहर प्रमुख होते त्यावेळेस. हां. त्यावेळेस सुद्धा विकास कामं अनेक ठिकाणी झालेली आहे. अजून एक प्रश्न असा राहतो फलटण शहरातल्या जनतेमध्ये की शिवसेनेची 2014 सत्ता असताना सुद्धा जेवढा पक्ष मजबूत व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला नाही. याला काय म्हणजे ह्याचं कारण काय असू शकेल? तुम्ही तर तुमचं काम करतायत पक्षप्रतिनिधी म्हणून, आता तर ताकद का वाढली नाही पक्षाची असं? आता सगळ्यात इथं खडक मारणावर शेती पिकवण्याचं आम्ही काम करतो, पण पक्षसुद्धा आम्हाला कुठेही कमी पडत नाही. पक्षसुद्धा आम्हाला सहकार्य करतो. तुम्ही झालेल्या 2009 नंतरच्या शिवसेनेच्या विधानसभेच्या उमेदवारी बाबूराव मानेंनी लढवली, दुसरी निवडणूक नंदकुमार तासगावकरांनी लढवली शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाण म्हणून. शिवसेनेला त्यावेळेस बाबूराव मानेंच्या वेळेस 31-32 हजार, आता ॲक्च्युअल आकडा मला सांगता येणार नाही, पण त्या दरम्यानची मतं म्हणली. नंतर 2014ची निवडणूक झाली, त्यामध्ये सगळे पक्ष वेगवेगळे लढले, तरीसुद्धा त्यावेळेस शिवसेना भाजप एक होती बाबूराव मानेंच्या काळात. त्यावेळेससुद्धा नंदकुमार तासगावकरांना 15,000 मतं पडली. आमच्याकडं शिवसेनेला मानणारा, धनुष्यबाणाला मानणारा हा एक वर्ग आहे तर आहेच. दुसरं असं, राज्य लेवलला पब्लिक ट्रान्सपोर्ट मंत्रालय तुमच्याकडे आहे, हो, शिवसेनेकडे आहे, पण फलटण शहराचं वाढतं शहरीकरण, त्यासाठी लोकल म्हणजे अगदी कॉलेजपर्यंत मुली अगदी कोणाला हात करून जात आहेत किंवा मोटरसायकलचा आधार घेत आहेत, कधी कधी पायी चालत जात आहेत. तर एक अशी काही योजना तुमच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येईल का की पब्लिक ट्रान्सपोर्ट लोकलसाठी शहरासाठी चालू करण्यासाठी काही आपला प्रयत्न राहील का? आपण सुचवलेला मुद्दा अतिशय खलाटे पाटील अतिशय सुंदर मुद्दा आहे. ह्या मुद्द्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आणि आमचे परिवहन मंत्री सन्मान्य सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय खरंच जरूर तुम्हाला घेऊनच हा निर्णय आपण निवेदन देऊया.
असा प्रश्न एक आहे की 1 वर्ष झालं जवळपास पालकमंत्रीपद घेतलेलं आहे आपल्या पक्षाच्या नेत्यांनी शंभूराजे देसाई. हां. पण फलटणला आत्ता ते पहिल्यांदाच पालकमंत्री झाल्यानंतर आले किंवा विधानसभेची निवडणूक झाल्यावर आले डॉक्टर खराडे यांच्या घरी. त्यामुळे त्यांची अशी चर्चा होती की आता संभाव्य उमेदवार आहेत ते डॉक्टर खराडे यांचे पाहुणे आहेत दिवशी भोसले, तर त्यांना ते थोडंसं त्यांच्या उमेदवारीसाठी ते सपोर्ट देण्यासाठी आले होते का असा काय उद्देश होता का? नाही, तुम्ही असं म्हणता कारण कुठल्याही पक्षाच्या कार्यालयात न जाता तिथे चहा पाण्याला नाही. शंभूराज देसाई साहेब हे पालकमंत्री दुसऱ्या टर्मला झालेले. पहिल्यांदा ज्यावेळेस पालकमंत्री झाले त्यात हेड डेक्कन चौकात त्यांचा जाहीर नागरी सत्कार घेतला होता. त्यावेळेचे विद्यमान खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर, प्रल्हाद तात्या साळुंके पाटील आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचे नागरी सत्कार हा इथं आयोजित केला. इथं डेक्कन चौकात शिवसेनेचं कार्यालय पण चाललं. आत्ता ते ज्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री महोदयांचे आले ते सर्किट हाऊसलाच थांबणार होते, पण मी स्वतः त्यांना चहाला विनंती केली. पण कार्यक्रम स्थळापासून माझे चुलत भाऊ डॉक्टर ज्ञानेश खराडे यांचासुद्धा मला मागणी होती की त्यांना येऊ देत म्हणून तिथं त्यांची व्यवस्था केली. दुसरं त्यामागचं काही कारण नाही, वेळेचा अभाव होता. दुसरं असं खाजगीमध्ये आपल्यावर असा आरोप केला जातो की रणजितदादांची तुमची मैत्री आहे म्हणून केवळ शिवसेना पक्ष वाढत नाही. विराज भैया नेहमी भाजपाच्या बाजूनं कल देऊन शिवसेनेला बगल देण्याचा प्रयत्न करतात. याबाबत आपण काय सांगाल? अगदी रणजितदादा आणि मी लहानपणापासून मित्र आहे हे सत्य, परंतु ज्यावेळेस शिवसेना पक्षाचा विषय आला त्यावेळेस आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणुकीला सामोरं गेलो. श्रीराम कारखान्याची निवडणूक तुम्हाला आठवत असेल. श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीत माझ्या आईला तिकीट देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. पण एका बाजूला आमचे तालुका प्रमुख शंभूराज खलाटे आणि अनुपशा भारतीय जनता पार्टीचे यांनी शिवसेनेचं पॅनल कारखान्याला तयार करण्याचा निर्णय घेतला. मला वरिष्ठांकडनं सांगितलं गेलं, वरिष्ठांना मी सांगितलं की कारखान्याची निवडणूक ही अशा पद्धतीने लढली पक्ष पातळीवर लढली जाणार नाही, पण मला पक्षाकडनं सांगितलं गेलं की तुम्हाला पक्षाकडनंच उभं राहावं लागेल. मग त्यावेळेस मी शिवसेना पक्षाकडनं निवडणूक लढली गेली. संबंध आमचे जरूर आहेत, पण जिथं पार्टी पक्ष येईल आता तर महायुतीत आम्ही बरोबर आलो. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते, आम्ही शिवसेनेत होतो. मग 17मध्ये सुद्धा आम्ही निवडणूक विरोधात लढलो, 12मध्ये सुद्धा निवडणूक विरोधात लढलो. ते पण माझ्या पक्षाच्या बाबतीत किंवा माझ्या निर्णयाच्या बाबतीत इंटरफेअर करत नाहीत. दुसरं असं 7 ते 8 जागांची मागणी आहे. हां, जिथं राजे गटाचे पॉवरफुल मंडळी आहेत तिथं जर तुम्हाला जागा दिल्या आणि 7ला 7 0 झालं तर आपली भूमिका पुढे काय राहील? राजगटाच्या विरोधात जरी जागा दिल्या तर मला एक निवडणूक अशी आठवते. माझेच बंधू तुमचे सहकारी काकासाहेब खराडे हे 2007मध्ये ब्राह्मण गल्लीच्या प्रभागातनं वार्डातनं, त्यावेळेस वार्ड होता, त्यावेळेस श्रीमंत अनिकेत राजेंच्या विरोधात निवडणूक लढली. त्यावेळेस आमच्याबरोबर 2 माणसंसुद्धा, एक तर फक्त बबनराव भाऊ क्षीरसागर फिरायचे आणि बाकी आमची जी नेते मंडळी होती ती फिरायची. आमच्याबरोबर कुणी फिरत नव्हतं पाटील. त्यावेळेस लोक असं म्हणायचे ह्यांच्या घरातली सुद्धा ह्यांना मतं पाडणार नाही. म्हणजे आमच्या घरात 7 मतं असतील तर 2 सुद्धा मतं पाडणार नाहीत. पण माझ्याच भावाचा जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. 70 मतांनी पराभव झाला. सुवर्णपेढी वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण. अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण. येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने, शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डरनुसार दागिने तयार करून देण्याची सोय. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स. आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे. संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील. मोबाईल नंबर 9850246707. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 9922 64 31 04.